नाईट रायडर्स या संघाला पराभूत केलं. ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. नाणेफेक जिंकून मिताली 11 संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. स्ट्रायकिंग एंडला करण धुळे येतो आघाडीला, त्याच्यासोबत आले तो कौनिन. हॅलो. आणि या ठिकाणी आयबा झेलसाठी आमचे मुसाबाई यांच्याकडून प्रत्येक प्रेक्षकाने जर आयबा झेल टिपला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अत्यंत महत्त्वाची अनाउन्समेंट. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. ऐकूया प्रसादजी परब सर यांचा मधाळ आवाज. थँक्स अगेन मॅडी महेश धुळे. पंकज, पहिला चेंडू, हा चेंडू ऑन साइडला स्लॉप स्वीप करायचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर आहे चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. आउटसाइड लेग स्टंप. हा चेंडू जात असताना पंच पाहतात त्याच्यामध्ये सुभाष पाटील पंचाच्या भूमिकेत आहेत आणि त्याचबरोबर निरंजन सावंत पंचाच्या भूमिकेत काम पाहतात या सामन्यामध्ये. वाईडने खाता इथे उघडलंय मिताली 11 या संघाचं. एक धाव. ऑन साइडला प्लेसमेंट खूप चांगले गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पाठमोरा आणि चेंडू सीमारेषा बाहेर जातोय निघून. 2 बाउन्स नंतर सीमारेषा बाहेर 4 धावा. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा. फलंदाजाने चौकारे खातं उघडले. धावसंख्या दाखल 5 धावा. पहिल्या चेंडू लेग स्टिकच्या बाहेर होता. वाईट डिलिव्हरी. एक खेळाडू डीप मध्ये सेट केला मिड विकेटला. एक खेळाडू बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर व्यासपीठासमोर लॉंग ऑफ रिझन मध्ये. पॉवर प्ले सुरू आहे. फुलं लेंदा आहे क्षेत्राच्या काय डीप मध्ये जज करतोय. अँड व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल टिपलाय. अँड व्हॉट अ सेलिब्रेशन. दिस इज बिग विकेट. करण धुळे बॅक टू द पवेलियन. पॉवर प्लेचा पहिला षटक मार्गस्थ असताना समोर खेळण्याचा प्रयत्न आणि गोलंदाजाने इथे मात्र भाग पाडला पंकजने हा फटका खेळण्यासाठी. चुकीचं शॉट सिलेक्शन, गॅप शोधू शकला नाहीये. अरे बरोबर लॉंग ऑफ रिझन मध्ये असलेल्या खेळाडूच्या हातामध्ये झेल देऊन स्वतःची विकेट बहाल केली आहे ती म्हणजेच राऊत टायगर्स या संघाला. मिताली 11 ला लागतोय पहिलाच धक्का. मैदानात फलंदाज बाद होते तो करण धुळे. वैयक्तिक 4 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन. धावसंख्या दाखल 5 असताना पहिला फलंदाज बाद होतोय. राऊत टायगर्स सध्या चांगल्या स्थितीमध्ये आपण बघतोय हा संघ. डी ग्रुपच्या मॅचेस आपण बघत आहोत. राईट टायगर्स आणि त्याचबरोबर मिताली 11 संघाचा हा लीग मधला शेवटचा सामना आहे. आतापर्यंत राऊत टायगर्स 3 सामने खेळले, 2 पराभूत 1 विजयी 2 पॉइंट. तर मिताली 11 सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये आहे. 3 सामने 2 विजयी आणि 4 पॉइंट त्यांच्याकडे आहेत. अमन नाईट रायडर्स ऑलरेडी 4 सामने खेळलाय लीग मध्ये, 2 विजयी 2 पराभूत 4 पॉइंट. आणि जर मिताली जिंकली या सामन्यामध्ये तर थेट क्वालिफाय करेल पुढच्या राऊंडसाठी. आणि सपोज म्हणजे आम्ही प्रेडिक्शन फक्त करत आहोत. स्टेज समोरून जरा बाजूला उभे राहा. क्लीन बोल्ड. प्ले न मिस. खूप मोठा गॅप होता बॅट आणि बॅटच्या मध्ये. तिथून मात्र चेंडू थेट यष्टी वाकवतोय मधली यष्टी आणि दुसरा धक्का लागला पाठोपाठ मिताली 11 या संघाला. सन्मान ही क्रिकेटपटूंची खाण. ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा. टायगर 11 संघ एकमेव सामना लीग मध्ये ते हरलेत. या अगोदर 3 सामने आपण बघितले, 3 सामने जिंकले. पॉईंट टेबल मध्ये टॉप केले. 6 पॉईंट त्यांच्या अकाउंट मध्ये आहेत. त्यानंतर आपण बघतोय मैदानावर राऊत टायगर्स वर्सेस मिताली 11 यांच्यामध्ये फाईट सुरू आहे. मी मगाशीच पॉईंट टेबल तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. अन्ना द बॉस ऑलरेडी डिस्क्वालिफाय झालाय कारण 2च पॉईंट त्यांच्या अकाउंटमध्ये आहेत. राऊत टायगर्स आणि मिताली 11 मध्ये सामना सुरू आहे. मिताली 11 कडे 4 पॉईंट तर राऊत टायगरकडे 2 पॉईंट आहेत. त्यामुळे आपण जर तरला इथे थोडंसं प्राधान्य देऊया कारण लीग मॅच आहेत. कारण प्रेडिक्शन आपण कसं करू शकतो. सपोज मिताली 11 जर सामना इथे हरतोय तर त्यांचे 4च पॉईंट राहतील. राऊत टायगर्सचे 4 पॉईंट होतील आणि 3 संघांमध्ये होईल ती मात्र क्वालिफायर मॅच. अमन नाईट रायडर्स 4 पॉईंट त्यांच्याकडे आहेत.
मित्र 11 कडचे आतापर्यंत 4 पॉईंट आहेत, तर 2 पॉईंटवर राऊत टायगर्स आहे. हॅलो कल्पेश भोसले, आपण कुठे असाल तर अजिंक्य दिवेकर यांच्याशी संपर्क करायचे, आपल्याला शोधतायत. रमेश भोसले. राऊंड विकेट ऑन साईडला प्लेसला प्लेस केलाय. कार्पेटचा शॉट हॅट्रिक बॉल होता पंकजसाठी, पण तिथे मात्र एकदा इथे अंकित झाले. 2 फलंदाज लागोपाठ बाद झालेत मैदानावर मिताली 11 या संघाचे. गोलंदाजाकडे स्वतः राजभोर येतोय, अनुभव त्याच्याकडे दांडगा आहे. राजभोर काहीतरी शेअर करतोय पंकज सोबत. स्ट्राईक एंडला कौनिन ऑन स्ट्राईक. वन ओपनर बॅट्समन. फुल टॉस आहे, समोर एक्झिक्यूट केलाय, पण क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. लॉंग ऑफला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. अप्रतिम षटक पाहायला मिळते. प्रवीण आल्या 4थ्या क्रमांकावर कौनिन सोबत बॅटिंग करण्यासाठी, आणि एक अत्यंत इकॉनॉमिकल षटक हाताळलंय गोलंदाज पंकजने आतापर्यंत या षटकामध्ये. खूप चांगली गोलंदाजी केली आहे, जखडून ठेवले फलंदाजांना अक्षरशः, आणि 2 विकेट सुद्धा त्याने मिळवलेले आहेत. धावा अंकित झाले, धाव फलकातल्या 7. रमेश मयेकर पंचा माझ्यासोबत जे आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत त्यांची 7 या स्पर्धेमध्ये. प्रबुद्ध कांबळे यांनी सुद्धा खूप चांगली दिली आहे, सुरेख दिली आहे ॲज अ स्कोरर म्हणून. SR ऑडिओच्या माध्यमातून आमचा आवाज आमच्या लाडक्या रसिकांपर्यंत पोहोचतोय. DJ सुशांत. पंकज पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जातोय. राऊंड विकेट आहे. चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बघायचं चेंडूपर्यंत पोहोचणार का. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते डीप मध्ये, आणि चेंडू तोपर्यंत कव्हर करेल डीप स्क्वेअर मध्ये, तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावांची गरज आहे मिताली 11 या संघाला. पहिल्याच सामन्यात आपण बघितलं तब्बल 71 धावा या संघाने कुठल्या होत्या, आणि अमन नाईट रायडर्स या संघासमोर 72 धावसंख्येचं लक्ष या संघाने ठेवलं होतं. आणि बघायचं त्याच्या आतमध्ये पहिल्या षटकाकडे धावसंख्या अंकित झाली, एकूण धावफलकर 9, 2 गडी बाद. थोडीशी नाजूक सुरुवात आहे मिताली 11 संघाची, कारण पहिल्याच षटकामध्ये आपण बघितलं पंकजने भाग पाडलं लॉंग ऑफला खेळण्यासाठी. फलंदाज करण धुळेला त्याचा झेल टिपला, आणि पुढच्या चेंडूवर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आला, तो सुद्धा फलंदाज भोपळाही न फोडता तंबूत परतला. पहिल्या सामन्यात सुद्धा आपण तेच चित्र बघितलं मयेकर, तिथे सुद्धा कल्पेश 0 धावसंख्येवर बाद झाला होता, त्यामुळे तो थोडासा बॅकफूटवर आहे. पण बाकीचे बॅट्समन मात्र आपली कामगिरी चोख बजावतात, खास करून कौनिनकडे लक्ष असेल, कारण आता मात्र करण धुळे बाद झालाय, कल्पेश मागच्या सामन्याप्रमाणे 0 बाद झालाय, आणि अशा मुवमेंटला दारो मात्र आलाय पूर्णपणे ते कौनिनवर. होम ग्राउंडवर खेळतोय, हा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे या संघामध्ये मिताली 11 या संघासाठी, कारण कौनिन जो याच मैदानावरचा खेळाडू आहे, याच मैदानावर तो सातत्याने दिवस सकाळ संध्याकाळ तिथे मात्र सराव करत असतो. तो बॅटिंग करतोय स्ट्रायकिंग एंडला. या परिस्थितीने मात्र मिताली 11 या संघाला बाहेर काढावं लागेल. चला सामना सुरू करा, वेळ घेऊ नका, जास्त गॅप घेऊ नका. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजाला चेंडू सोपवलाय. गोलंदाजाच्या गोलंदाजी मार्कवर तो वैभव थेर. हो, चांगला चेंडू, रायझिंग डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी. ओव्हरपिच चेंडू निश्चितच होता, पण चेंडू टप्पा पडल्यानंतर त्या स्पॉटवरून चेंडू जबरदस्त राईज होतोय. थेट विकेट किपरच्या हातामध्ये. त्या स्वतःला स्ट्रेच करावं लागलं. फिल्डीमध्ये लगेच काही चेंजेस, बॅट्समॅनचं सिलेक्शन आपण बघितलं शॉटचं, अशा मुवमेंटला लगेच फिल्डीमध्ये चेंजेस आणतात विकेट किपर. अजून एक चांगला चेंडू, सबमरीन चेंडू. टप्पा पडल्यानंतर आता मात्र चेंडू जास्त उसळी घेत नाहीये. खेळपट्टी बघायचं मैदानावर या रजनीमध्ये, या विद्युत प्रकाश झोतामध्ये कोणाला साथ देते. कौनिन थोडासा नाराज आहे, कारण चेंडू बॅटवर येत नाहीये. त्याची स्टाईल, त्याचा स्टान्स खूप वेगळा आहे बॅटिंग करत असताना. लगातार 2 चेंडू निर्धाव. स्ट्रेट ड्राईव्ह, कार्पेट शॉट, मिड ऑफला क्षेत्ररक्षक होता, त्याने प्रयत्न केला चेंडू अडवण्याचा. थोडासा फंबल, 2 धावांचा प्रयत्न आणि पूर्ण होणार. छोट्या छोट्या चुका. याच दरम्यान कौनिनसाठी मुसाबाई यांच्याकडून लगोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धावसंख्या 11 दुहेरी अंकामध्ये. कौनिनच्या बॅटमधून फायनली 2 धावा येतात या षटकामध्ये. तिसऱ्या चेंडूवर शॉर्ट ऑफ लेंथ आहे. चेंडू हवेमध्ये गॅपने एक्झिक्यूट केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक खूप दूर उभा होता, आणि चेंडू सीमारेषच्या बाहेर निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार.
चांगला फटका एक्झिक्यूट केला गॅपमध्ये, खास करून कौनिनचा कॉन्फिडन्स वाढेल, थोडासा आत्मविश्वास मिळेल या फटक्यामुळे कौनिनला. कारण धावा येतात मैदानावर, धावसंख्या आपण बघतोय, धाव एकूण अंकी झाली ती 15 धावा. कौनिनच्या बॅटमधून हा पहिला चौकार आपण बघत आहोत. थोडासा संघर्ष करावा लागतो या खेळाडूला, कारण त्याच्या समोर आलेले 2 फलंदाज त्याची साथ सोडून गेलेत, करण धुळे आणि कल्पेश. अशा मुवमेंटला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे कौनिनला. षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचा सुरू आहे. बॉटम हँड बाग पाडला हा फटका खेळण्यासाठी. यॉर्क लाईनचा चेंडू होता, परफेक्ट फुलर लेंथ अँड डॉट डिलिव्हरी. बॅक टू द बॉलर एक्झिक्यूट केला चेंडूला. डॉट डिलिव्हरी, धावसंख्या कायम, धावफलकावरती 15 धावा, 2 गडी बाद. मिताली 11 थोडंसं स्ट्रगल करत असताना पॉवर प्ले मध्ये. समोर चेंडू पुन्हा एकदा बदलापूर एंडकडून वैभव थेर. चांगला फटका एक्झिक्यूट केला कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, तिथे मात्र डीप मध्ये लॉंग ऑफला चेंडू कव्हर करतील. थोडासा फंबल, पुन्हा एकदा 2 धावायचा प्रयत्न. चुका चुका आणि चुका. गोलंदाजाने आतापर्यंत पूर्णपणे थांबवले फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून, आणि आता मात्र बघतोय मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. म्हणजे गोलंदाज या षटकामध्ये वैभव थेरची. सूरज दुधकरचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेमध्ये आपल्याला त्याला खेळत असताना आपण पाहतोय. आणि मी मागाशीच उल्लेख केला की मलंगड पट्ट्यापासून थेट कर्जत पर्यंत मात्र ही बाउंड्रीज आहे पीपीएलची. या दोन बाउंड्रीज मधले खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये पीपीएल मध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. पालकमंत्री प्रीमियर लीग 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय, आणि 2 षटकाखेर मला मयेकर सांगतात धावसंख्या अंकित झाली धावफलकावर, ते एकूण 17 धावा. 8.5ची गती राखली आहे. ती गती सातत्याने वृद्धिंगत होईल. आपण पहिल्याच सामन्यात आपण हे चित्र बघितलं. एका षटकाखेर धावसंख्या 6 होती, दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या 12 होती, सरासरी वाढली. धावफलकावरती 11ची. तिसऱ्या षटकाखेर धावसंख्या 39 होती, धावफलकावर आपण सरासरी बघितली ती म्हणजे 13ची. चौथ्या षटकाखेर धावसंख्या 54 पाहायला मिळाली मिताली 11 या संघाची, आणि सरासरी 13.5ची होती. आणि 5व्या षटकाखेर धावसंख्या जवळजवळ 71, 14.20ची. ही सरासरी वाढत गेली प्रत्येक षटकामागे. हा इतिहास आहे तो म्हणजे मिताली 11चा पहिल्या सामन्यातला. तोच मिताली 11 संघ थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. दोन्ही षटकात आले त्या 9, पहिल्या षटकात आले त्या 9 धावा, आणि दुसऱ्या षटकात थोडासा ग्राफ कमी झालाय या मॅच मध्ये, खास करून कारण त्याच्या समोर राऊट टायगर्स हा संघ खेळतोय. पंकज सेकंड स्पेल मध्ये राऊंड विकेट ऑन साइडला प्लेस केलाय. चांगला फटका मिडलिंग होत असताना फलंदाज प्रवीणच्या बॅटमधून धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, ती एकूण 18 धावा धावफलकावर. कौनिन ऑन स्ट्राइक. ही इज व्हेरी मच कॉन्फिडंट इन द ग्राउंड, आणि तेवढा शांत स्वभावाचा सुद्धा खेळाडू आहे. पंकजच्या समोर पुन्हा एकदा पंकज सेकंड स्पेल मध्ये आलाय. पहिल्या स्पेलमध्ये 9 धावा खर्च करून 2 विकेट्स मिळवल्या. पॉवर प्ले संपल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या हातात चेंडू दिलाय संघनायकाने. राऊंड विकेट. चांगला फटका आहे, समोर एक्झिक्यूट केला स्क्रीनच्या समोर. क्षेत्रशक्ती दूरवरून येतोय, चेंडू उचलतोय, फेक करतोय. फेक थोडीशी ऑर्थोडॉक्स, पण फलंदाज मात्र एकच जावी ते पूर्ण करू शकलाय. वैभव आहे डीप मध्ये, वैभव थेर. वैभव हरड आहे तिथे चेंडू त्याने कव्हर केलाय. तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. ती फलंदाज कौनिनला, धावसंख्या 19. मोठ्या फटक्यांसाठी संघर्ष करावा लागतोय मिताली 11 या संघाला. फुलटॉस आहे, ऑन साइडला प्लेस केलाय. पुन्हा एकदा वैभव चेंडूच्या खाली. सूरज आहे तिथे, माफ करा, सूरज आहे तिथे चेंडू कव्हर करतोय. 1000 समाधान. पुन्हा एकदा एक इकॉनॉमिकल षटक टाकण्याचा प्रयत्न इथे मात्र करत असताना पंकज. सलग 3 चेंडू त्याने 3च धावा खर्च केल्यात. प्रत्येक धाव चेंडूवर 1 धाव. हॅलो कल्पेश भोसले, आपण कुठे असाल तर अजिंक्य दिवेकर आपली वाट पाहतायत. आपल्याकडे त्याची बॅग आहे. कल्पेश भोसले. जमीनलगत हा फटका. पुन्हा एकदा एकच धाव. काय जबरदस्त गोलंदाजी होते. दुसऱ्या षटकात त्याला काय इन्व्हाइट केल्याचं तो उत्तर देतोय, आणि मोठ्या फटकांपासून तो वंचित ठेवतोय दोन्ही फलंदाजांना. कौनिन येतोय, काहीतरी चर्चा करतोय प्रवीणशी. हे षटक सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे खेळून काढणं, कारण ऑलरेडी आपण 2 विकेट गमावल्यात. धाव संख्येचा वेग सुद्धा आपल्याला वाढवायचा आहे. ऑन साइडला बघायचा आहे, फटका चांगला आहे आणि फेकून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. बेधुंद करणारा हा फटका, षटकार.
थँक्यू. 11-80-85 म्हणजे 80-85 मध्ये हा सामना इथे सुरू आहे. बाळाराम कांबरी, अरुण राऊत यांचा हा संघ मिताली 11. नेक्स्ट बॉल फ्रॉम पंकज. खोदून काढायचा प्रयत्न, चांगला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे वाढीस टाकून चेंडू कव्हर करेल थोडासा पुढे जात असताना आणि मिळेल ती फक्त एकच धाव. धाव संख्या 28 धावा. षटक संपले ते एकूण 3. 9.33 ची गती राखली आहे आणि 28 धावा अंकित झाले धावफलकावर 2 गणाच्या मोबदल्यामध्ये. दोन षटकावर सरासरी थोडीशी कमी होती धावफलकावर. या एका षटकारामुळे ती सरासरी थोडीशी वृद्धिंगत होते, वाढते आहे. 2 षटकावर आपण 17 धावा बघितल्या, 8.5 ची गती राखली आणि 3 षटकावर धावसंख्या 28 धावा धावफलकावर, जिथे मात्र सरासरी आपण 9.33 ची बघत आहोत. करण धुळे येतोय, काहीतरी चर्चा करतोय. कारण एक आपण बघितलं की जेव्हा चौथा चेंडू टाकल्यानंतर 5वा चेंडू जेव्हा टाकला गोलंदाज झाला, त्याच्या अगोदर मात्र जाऊन कौनीने कानमध्ये दिला, तो म्हणजे प्रवीणला, आणि प्रवीणने षटकार वसूल केला त्या चेंडूवर. आणि आता मात्र अत्यंत अनुभवी खेळाडू, व्यावसायिक क्रिकेटचा एक दांडगा अनुभव असलेला खेळाडू करण धुळे येतोय, कौनींची चर्चा करतोय, प्रवीणची चर्चा करतोय की येणाऱ्या 2 षटकांमध्ये आपल्याला कमीत कमी धावा ज्या आपल्याला करायच्या आहेत, आपल्याला धावसंख्या ते मात्र डिफेंड करण्यासाठी त्या तुम्हाला उभा राहाव्या लागतील. 2 षटकं आता मात्र बाकी आहेत मिताली 11 या संघासमोर. क्या बात आहे. डोके दापोलीच्या मॅच मध्ये ज्या गोलंदाजाने 5 चेंडूत 5 विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केलाय, तो गोलंदाजी मार्कवर येतोय. बघा अंपायरच्या मागे, येस बाईक तिथून निघते ती. 5 विकेट 5 चेंडू त्याने घेतले, तो गोलंदाजी मार्कवर नकुल राऊत. स्ट्रायकिंग याला प्रवीण. बघायचंय 2 षटकात काय उत्तर आहे मिताली 11 संघाकडे. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत, तोपर्यंत एकदा ते कंप्लीट झाली आहे. कौनीने सांगले 2 धावा इथे होतात का पूर्ण, नकार दिलाय. गुड डिसिजन, गुड डिसिजन. नकुल राऊच्या समोर एक अनुभवी खेळाडू. आदर्श 11 संघाच्या खेळाडूंना विनंती करतो आपण व्यासपीठाच्या मागे जमायचंय ताबडतोब. इट्स 29, 2 विकेट डाऊन. फुलटॉस आहे, कार्पेट शॉट, समोर खेळण्याचा प्रयत्न, समोर एक्झिक्यूट केलाय. चेंडू मिडॉनच्या थोडासा मागे जातोय चेंडू, तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव या चेंडूवर. धावसंख्या 29, 30 धावा धावफलकावर. जबरदस्त राऊट टायगरची गोलंदाजी पाहायला मिळते, पूर्णपणे जखडून ठेवले. मोठे फटके खूप रेअर पाहायला मिळतात. मागच्या षटकात आपण एक षटकार बघितला, त्याच्यावर आपण एक चौकार बघितला दुसऱ्या षटकामध्ये. ऑन साइडला प्लेस केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे दूरवर, चेंडू इथे कव्हर करण्यासाठी येतोय, डीप स्क्वेअर मध्ये चेंडू कव्हर करेल, फेक करेल. 2 धावा इथे होणार का पूर्ण बघायचं. पंचांकडे अपील आणि पंचांनी निर्णय सोपवलाय तिसऱ्या पंचांकडे. फलंदाजांनी मात्र ही धाव पॉपिंगच्या आतमध्ये ग्राउंडिंग करताना पूर्ण केली आहे की नाही, की त्याच्या अगोदरच मात्र विकेट किपर राजने यष्टा वाकवलेत की काय, हा प्रश्न त्यांनी तिसऱ्या पंचांना विचारलाय कंट्रोल रूम मध्ये. पालकमंत्री प्रीमियर लीगचा ही 5वं पर्व, 5वा दिवस, 5वी रजनी मला ही पाहायला मिळते. मैदानावर आपण सामना बघत आहोत 2 बल्लाढ्य संघांमध्ये, ड्राऊट टायगर्स आणि त्याचबरोबर मिताली 11. मगाशी उल्लेख केला की मिताली 11चे संघ मालक आहेत बाळाराम कांबरी, त्यानंतर अरुण राऊत, आणि त्याचबरोबर राऊट टायगर्सचे 3 संघ मालक आहेत उमेश पवार, योगेश राऊत आणि विनायक वायदंडे. त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. तिसऱ्या पंचांकडे हा प्रश्न विचारला की फलंदाज बाद आहे की नाही, या गोष्टी तपासल्या जातील. कंट्रोल रूमच्या माध्यमातून आमच्या GTCला tenniscricket.in चे मात्र सर्व ऑफिशियल सज्ज आहेत. गौरव सावंत यांची पूर्ण टीम. सन्मान्य अरुण राऊत यांचं इथे आगमन होत आहे, मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. उपसरपंच कान्होर, मिताली 11 या संघाचे संघ मालक सुद्धा आहेत अरुण राऊत, मनपूर्वक स्वागत. त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, बॅटिंग करतोय, थोडासा अडचणीत आहे, स्ट्रगल करतोय धावेसाठी. डिसिजन खूप क्लोज आहे, बघायचं आहे. अजूनही आम्ही थोडासा वेळ घेत आहोत.
आदर्श 11 चला, मी दुसऱ्यांदा अनाउन्समेंट करत आहोत, तिसऱ्यांदा अनाउन्समेंट करायला लावू नका. आदर्श 11 ताबडतोब व्यासपीठाच्या मागे या. पालकमंत्री प्रीमियर लीग पर्व पाचव्या परत आपण बघतो की मलंगड पासून कर्जत पर्यंत विभागातल्या खेळाडूंना संधी मिळते. प्रत्येक संघामध्ये आपल्याला आयकॉन खेळाडू सुद्धा पाहायला मिळतात. गतवर्षीपर्यंत ही स्पर्धा बदलापूर आणि वांगणी पुरती मर्यादित होती. याच विभागातले खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत खेळत असताना, पण आता मात्र परिसीमा वाढल्यात. या पालकमंत्री प्रीमियर लीगच्या प्रगल्भता पाहायला मिळते. पालकमंत्री प्रीमियर लीगची 5व्या पर्वामध्ये डिसिजन खूप इम्पॉर्टंट आहे आमच्या सर्वांसाठी, आमच्या सर्व ऑफिशियलसाठी सुद्धा. बघायचं आहे फलंदाज क्रीजच्या आतमध्ये पोहोचलाय की नाही. आता मात्र स्लो मोशनमध्ये राकेश स्वतः सज्ज आहे. थँक्यू राकेश. राकेश, विघ्नेश, अप्रतिम कामगिरी या सर्वांची आपल्याला पाहायला मिळते cricket.in च्या माध्यमातून. बाळा माने, आमचे पंच माने, चला लवकरात लवकर आपण या कंट्रोल रूम मध्ये. पुढच्याच महिन्यात तुम्हाला याच महिन्यात एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल. फ्रेंच चषक गोरेगाव 7 मे ते 10 मे हा कालावधी या क्रिकेट स्पर्धेचा आहे. आणि फलंदाज नाबाद आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. पंच तेच मला सांग. सक्सेसफुल, येस, युअर्स कॉल, अंपायर्स कॉल होता. येस, अंपायर्स कॉल होता. पंचांनी निर्णय घेतला होता. रनआउट्स रिव्ह्यू मागितला होता त्यांनी, पण फलंदाज सुरक्षित आहे. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती एकूण धावफलकावर 32. नकुल राऊत पुन्हा एकदा सामोर जाईल तो स्ट्रायकिंगला फलंदाज प्रवीणला. हॅलो, स्टेज समोरील प्रेक्षक बाजूला व्हायचे. करण लाने थोडे बाजूला व्हा. वस्ताद आपणही. कॅमेरामॅनच्या बाजूला सोबत सुद्धा काही खेळाडू सुद्धा उभे आहेत. विनंती करतो ब्ल्यू टी शर्ट थोडंसं दूर व्हा. आपल्या मागच्या बाजूला आपण बघतोय की सर्व संघमालक तिथे उपस्थित आहेत. ते स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांना सुद्धा स्पर्धा बघू द्या. दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होईल आणि स्ट्रायकिंग असेल तो कौनिन. एकूण धावाच्या अंकित धावफलक त्या आपण बघतोय ते म्हणजे 34 धावा आणि 34 धावा संख्येवर तिसरा फलंदाज बाद होतोय मैदानावर. फलंदाजी करत असताना मिताली 11 या संघाचा 5व्या क्रमांकावर वर्णी लागते. बॅटिंगला येतोय 5व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी तो म्हणजेच भूषण बैकर, ग्रेट ऑलराऊंडर इन द टीम. मिताली 11 या संघाचा ढवळेपाडाचा खेळाडू. आणि कौनेन याच मैदानाचा खेळाडू, गोरेगावचा खेळाडू. आणि नकुल गोलंदाजी मार करू जो कान्होरचा गोलंदाज आहे, कान्होर संघाचा खेळाडू आहे. चला सामना सुरू करा. थोडासा वेळ गेला होता डिसिजन साठी. नेक्स्ट बॉल नकुल. हा चेंडू लोअर फुल टॉस, थोडासा कमी गतीचा सरप्राईज करणारा चेंडू आहे तो म्हणजेच कौनिनला. सुपर बॉलिंग, चांगला चेंडू हाताळलाय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय, पुढे जखडून ठेवलंय. मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीये राऊत टायगर्सचे गोलंदाज. सुपर बॉलिंग. हा वेगवान आहे. चेंडू उचललाय, समोर एक्झिक्यूट केलाय. लॉंगला क्षेत्ररक्षक जज करते बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू. अँड दिस इज द बिग विकेट
फालनी मात्र संयम सुटला आणि फर्स्ट एड झाला होता पूर्णपणे तो म्हणजेच कौनिन. मोठे फटके मारायचे होते कारण स्लॉगर सुरू आहे आणि अशा मुवमेंटला स्वतःची विकेट त्याने बहाल केली आहे. फलंदाज बाद होतोय तो कौनिन. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. हॅलो थँक्यू. नेक्स्ट मॅच असेल आदर्श विलियन विरुद्ध आरडीएम ग्रुप. दोन्ही संघाच्या कर्णधारांना तयार राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचे. आदर्श इलेव्हन विरुद्ध आरडीएम ग्रुप. RMD ग्रुप आणि आदर्श 11 दोन्ही संघटनांनी सज्ज राहायचं आहे कारण त्यामध्ये निर्णायक षटक इथे सुरू होईल. आपण 4 षटकांचा खेळ बघितलाय. धावसंख्या एकूण अंकी जरी ती 34 धावा, सरासरी खूपच कमी आहे धावफलकावर म्हणजेच मिताली या संघाची. कारण आपण गोलंदाजी अत्यंत भेदक मारा बघितला. गोलंदाजीमध्ये आपण पंकजचं 2 षटकं बघितली. 2 षटकात एकही धाव नाही. 20 धावा खर्च करून 2 विकेट. वैभव थेरचं 1 षटक हाताळलं 8 धावा, एकही विकेट नाही. तर आपण 1 षटक बघितलं ते म्हणजे नकुल राऊतचं अत्यंत इकॉनॉमिकल अवघ्या 6 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यांनी आपल्या नावावर केली. स्लॉग ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये मोठी फलंदाजी मोठी फटके खेळावे लागतील. दोन्ही फलंदाज नौके आहेत. दोन्ही फलंदाजांना खाता उघडायचा आहे. भूषण आणि त्याच्यासोबत आलाय तर त्याच्या आतमध्ये फलंदाजीला मन्नन हो बघायचं. चेंडू तो उंच गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत पण बरुंडातील फक्त प्रेक्षक. सीमारेषेबाहेर बेधुंद करणारा फटका. एक संघर्षमय षटकार. कृपा आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघन. मन्ननच्या बॅटमधून हा षटकार खातं उघडलंय 6 धावेने आणि संघाची धावसंख्या धावफलकावर 40 धावा. या षटकात गोलंदाज आहे तो संतोष. स्वीप करायचा प्रयत्न लेग स्टिकच्या बाहेर. चेंडू वाईट डिलिव्हरी. पंचांचा इशारा. वाईटच्या स्वरूपात धावसंख्या धावफलकावर ऍड होईल. एकूण अंकी जर 41 धावा धावफलकावर. 41 ऑन स्कोर कार्ड. स्वीप करायचा पुण्याचा प्रयत्न. मागे जातो चेंडू आणि मात्र मेल या चेंडूवर 1 धाव. 42 ऑन द बोर्ड. 42 धावा धावफलकावर. 1 षटकार आलाय पण नंतर मात्र निश्चितच संतोषने कमबॅक केलंय आपल्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी. 42 ऑन स्कोर कार्ड. 42 धावा धावफलकावर. बघायचं आहे मिताली 11 आपल्या गोलंदाजीसाठी किती धावा इथे जमवतोय त्यांना ते डिफेंड करण्यासाठी. संतोष स्ट्रायकिंगला आपण बघतोय भूषण बैकर आहे. डेड बॉल कॉल केल्या पंचांनी. रनवे मध्ये प्रॉब्लेम. आपल्या ट्रॅकवर पुन्हा गोलंदाजी मार्कवर जातोय. या षटकामध्ये गोलंदाज संतोष निर्णायक षटक घेऊन आलाय. स्ट्रायकिंगला भूषण बैकर. ओ द विकेट. चांगला चेंडू थोडासा दूर ठेवलाय. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवलाय आणि ते मात्र इन्व्हाइट करत असताना चांगला चेंडू हाताळलाय. पूर्णपणे डॉमिनेट करणार चेंडू भूषण बैकरला. प्रबुद्ध कांबळे माझ्यासोबत गुणसंख्यलेखाच्या भूमिकेत आहे. खूप चांगली भूमिका दोन्ही आमच्या गुणसंख्यलेखांनी पार पडले. रमेश मयेकर आणि प्रबुद्ध कांबळे. SR ऑडिओच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. शॉर्ट ऑफ लेंथ आहे पण इथे मात्र एलिव्हेशन मिळालं नाही या फटक्याला. क्षेत्ररक्षक बघूया इथे यस एलिव्हेशन मिळालंय. चेंडू निघून जातो तो लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा षटकार. कृपा आई भवानीची खरी सर्व क्रिकेट संघांवरी.
क्रिकेट वीरानी गरुडावरी भारी घेतली उंच भरारी क्रिकेट वीरानी गरुडावरी भारी घेतली उंच भरारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी ज्याच्या त्याच्या तोंडावरी योगेश राऊत माणूस भारी चेंडूची मागणी ते पंच करतायत. हॅलो हॅलो. ज्याप्रमाणे आपण बघतो की फटका एक्झिक्यूट केला असं वाटलं की तो चेंडू खाली बाउन्स झाला की काय विकेटवर खेळपट्टीवर, पण तसं झालं नाही. चेंडूला मात्र जबरदस्त एलिव्हेशन मिळालं आणि एक अप्रतिम दर्जेदार फटका वसूल करत असताना धावसंख्येला अप्रतिम आकार दिलाय. 48 धावा धावफलकावर. भूषण बैकरच्या बॅटमधून हा षटकार. भूषणचा हा वैयक्तिक पहिला षटकार आहे आणि 6 धावांनी त्यांनी स्वतःचं खातं सुद्धा उघडलंय. धावसंख्या 48, एकूण 4 गडी बाद. अजून या षटकातली जर चेंडूचा उल्लेख केला तर आपण शिल्लक आहे ते 2 आणि त्या 2 चेंडूवर मोठेच प्रहार इथे करावे लागतील बॅटिंग करत असताना मिताली इलेव्हन या संघाला. चांगला चेंडू आता आलाय, थोडासा दूर ठेवला ऑप्शनच्या बाहेर. टप्पा थोडासा बॅट्समन कडून थोडासा लांब ठेवलाय आणि डॉट डिलिव्हरी. निर्णायक षटकातला तो निर्णायक चेंडू पहिल्या इनिंग मधला आणि बघायचं किती धावसंख्येचं लक्ष इथे उभारेल मैदानावर तो मिताली इलेव्हन हा संघ राऊत टायगर्सच्या संघासमोर. समोर एक्झिक्यूट केलाय कार्पेट शॉट आहे. शतक लॉंग ऑफला चेंडू ते कव्हर करण्यासाठी पुढे सरसावतोय. चेंडू कव्हर करतोय, फेक करतोय, 2 धावायचा प्रयत्न. गोलंदाज थोडासा लांब उभा आहे. तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होईल. 5 गडी बाद झाले आणि अशा प्रकारे फायनली मात्र तुम्ही आता 50 धावा इथे पूर्ण होत आहेत त्या मिताली इलेव्हन या संघाच्या आणि 51 धावसंख्येचं लक्ष. हॅलो. या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जाईल. माथेरानहून आलेले मुसाबाई यांचा, त्यांचा आज वाढदिवस आहे. गुड मॉर्निंग एवरीबॉडी. तो पेरेंट्स जिन्हें लगता है कि पढ़ाई की प्रोग्रेस इस साल मुसाबाई यांचा आज वाढदिवस आहे. छत्रपती संभाजी महाराज फाउंडेशनच्या वतीने आयोजकांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. थँक्यू प्रसाद सर, थँक्यू नरेश सर, थँक्यू मॅडी. आपण पाहतात BPL सीझन 2022 स्पर्धा आपण पाहतोय सर्व रसिकांचं. यस याच दरम्यान झहीरबाई आपणास विनंती आपण यायचं नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. RMD ग्रुप आणि त्यांच्या अगेन्स्ट आदर्श इलेव्हन. चला आदर्श इलेव्हन अनिल शिंदे. RMD ग्रुपचे संघनायक आपण देखील टॉस साठी यायचे. चला RMD ग्रुपचे संघनायक निखिलजी शेलवले आणि अनिलजी शिंदे प्रतिस्पर्धी संघनायक. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. या मॅचचा शेवटचा अंतिम
नाणेफेकीचा कौल मी विनंती करेन श्याम देशमुख सर, मास्टर 7900. चला श्याम सर, आपण याचा आपल्या शुभास्ते टॉस करू आपण, कारण मॅच मध्ये आपल्याला लगेच जायचंय. टॉस या ठिकाणी केला जाईल. अंतिम सामना आजच्या रात्रीतील. तुकाराम वाघ सर, आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. याच दरम्यान आपण पाहतोय अंबरनाथ तालुका प्रमुख आदरणीय बाळाशेठ कांबरे आणि पंचायत समितीचे माजी सभापती बाळाशेठ कांबरे साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. मिताली 11-8085 चे संघ मालक देखील आहेत. हार्दिक मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते, टॉस जिंकल्या ठिकाणी आदर्श 11 या संघाने आणि आपला निर्णय बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. जाऊया मॅचच्या दिशेने. या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून रायगडची तोप पनवेल समालोचक समितीचे अध्यक्ष आदरणीय मच्छिंद्र पाटील सर. शुक्रिया मैडम. चलेंगे दोस्तों, मैदान के ऊपर बहुत ही शानदार है सुहाना सफर और जीत के लिए समीकरण बनेगा 51 रन की आवश्यकता. रात के ठीक 10:40 मैदान के ऊपर तापमान काफी कम 23°C में खेला जाने वाला मुकाबला. दर्शकों की काफी तादाद यहाँ पर बढ़ती हुई दिन ब दिन इस प्रतियोगिता में निखार आता हुआ. प्रतिदिन ये प्रतियोगिता की चर्चा महाराष्ट्र के यहाँ पर कोने कोने में पहुंचती है. जीत के लिए 51 का सफर. पहले गेंद, यहाँ पर गेंद को पुल किया, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन क्या ये कैच हो पाएगा? ये शानदार कैच, पहला कर सदमा लौटना का बल्लेबाज को. इज गॉन फॉर डक. राजेश बैक टू द पेविलियन. थँक्यू. आणि या दरम्यान मिताली 11-8085 चे संघ मालक यांच्याकडून पारितोषिक येत आहे. विकेट हॅटिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रमोद मैन फ्रॉम जुएले पहले गेंद पर पहली सफलता झटकाते हुए. मैडी काफी शानदार माहौल है यहाँ पर. खुश नमा ये माहौल. दर्शकों की तादाद काफी मात्रा में. रात के ठीक 10:41. बहुत ही शानदार है सुहाना सफर. रात और भी नशीली और जवान होती हुई और ये माहौल काफी दिन ब दिन प्रतियोगिता में निखार आता हुआ. पहली गेंद पर सफलता चटकाई हमारे दीपक जी चौहान और हमारे योगेश जी राउत. उनके माध्यम से चलती हुई प्रतियोगिता, काफी बड़ी प्रतियोगिता पीपीएल का यह शानदार सफर. वन मैन शो हमारे दीपक जी चौहान और उनका साथ निभाते हुए योगेश जी राउत. कमाल का शॉट. What a shot, amazing timing, but miss timing, lack of power. There is a fielder who has taken more beautifully. One more wicket down. Back to back, 2 wicket goes down. थँक्यू. या ठिकाणी प्रमोद वारगड यांनी सलग लागोपाठचे 2 धक्के दिले, तर संघ मालक आदरणीय अरुणजी राऊत मिताली 11-8085 यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज लागू झालेला आहे. आणि जर अजून एक विकेट आली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. कमाल के गेंदबाज यहाँ पर राउट टाइगर्स इस मुकाबले को यदि जीतते तो इस प्रतियोगिता में उनका कुछ बोलबाला चल सकता है. यदि यहाँ से मिताली 11 जीत पाएगी तो उन्होंने 3 मुकाबले अब तक तो जीते और चौथा मुकाबला जीतकर इस 2 मुकाबले जीते उन्होंने और तीसरा मुकाबला जीतकर यहाँ पर टॉप कर पाएगी और ये मुकाबला काफी बड़ा होगा. बहुत ही शानदार गेंदबाजी. प्रमोद ही इज ऑन द हैट्रिक नाउ. कमाल की गेंदबाजी. ग्रेट डिलीवरी. टपकाने के बाद गेंद को निचले हिस्से में रखने में कामयाब मिले अंबर बल्लेबाज को. कोई चकमा नहीं, यहाँ पर चकमा देते हुए कोई मौका नहीं. खेलने के लिए टॉर्के की समाप्ति. प्रमोद की शानदार गेंदबाजी, नेपितुरी गेंदबाजी. पावर प्ले में इतनी अच्छी गेंदबाज करना इतना आसान नहीं गेंदबाज के लिए, क्योंकि जबकि 9 खिलाड़ी 30 गज के अंदर और 2 खिलाड़ी 30 गज के बाहर, इन हालातों में गेंदबाज करना इट इज नॉट पॉसिबल फॉर द बॉलर. वेरी गुड बॉलिंग परफॉर्मेंस फ्रॉम द प्रमोद. जबरदस्त गेंदबाजी. एक भी रन नहीं है अब तक स्कोरबोर्ड के ऊपर. इस बीच गेंद बल्लेबाज को इनवाइट किया, लेकिन अंपायर का इशारा वाइड का, क्योंकि टपकाने के बाद गेंद ज्यादा स्विंग बिस्किट भी गेंद टपकाने के बाद मिट्टी गोबर से बिना विकेट जब उनके ऊपर गेंद गिरती है, तेजी से गिरती है, तो कभी कभी बहुत ज्यादा बार हम देख पाते हैं. एक वाइड के साथ टीम का खाते में पर रन जोड़ती हुई टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ. टीम स्कोर अप टू द 1.
बट कोई भी बल्लेबाज खा यहाँ पर अपनी पारी की शुरुआत कर पाए खिलाड़ी वहां पर मौजूद डायरेक्ट हिट और ये देखना अंपायर के ऊपर काफी दबाव करीबी मामला लेकिन अंपायर ने तीसरा अंपायर को रेफर किया बिल्कुल अंपायर ने यहाँ पर देखना है यहाँ पर ये क्या होगा लंबा सफर पीपल का दोस्तों आज है प्रतियोगिता का चौथा दिन और कल होगी प्रतियोगिता की अंतिम और सुहानी रात और ये ट्रॉफी हम देख पा रहे हैं हमारे आंखों को भाने वाली दिल को लुभाने वाली चमचमाती ट्रॉफी सोने के भाव काफी बढ़ चुके हैं लेकिन चांदी की जैसी ये चमचमने वाली ट्रॉफी कौन उठाएगा इस ट्रॉफी को 20 टीमें इस प्रतियोगिता में कुल मिलाकर शरीक हो चुकी है और 20 टीमें कौन बनेगा चैंपियन Who is going to be champion? We get an answer tomorrow. So please don't miss and join with us. Enjoy with the PPL Trophy 2022. Beautiful organized by power by समान और हमारे दीपक जी समान और हमारे योगेश जी राउत और तीसरे अंपायर की ओर से भूमिका अदा करते हुए गौरव सर और के साथ अंपायर हमें जुड़ चुके हैं उनका फैसला है नॉट आउट tenniscricket.in काफी मेहनत करती हुई गौरव सावंत सर की पूरी टीम दिन रात लगातार पीपीएल का पूरा सीधा प्रसारण दिखाते हुए बहुत ही शानदार हाई डेफिनेशन कैमरे इस्तेमाल करते हुए और क्वालिटी और कमाल की गेंदबाजी लेकिन इस बार भी दिशा खोदी अंपायर अपने काम को अंजाम देते हुए बखूबी जिम्मेदारी निभाते हुए देखा कि गेंद टपकाने के बाद फिर एक बार वापस बाहर की तरफ निकलती हुई और यहाँ पर इशारा होता हुआ वाइट का इशारा होता हुआ टीम का स्कोर में वृद्धि होती है एक से लेकिन एक भी चौका एक भी छक्का नहीं है हमारे एक स्कोर हमें प्रबंध बताते हुए टीम का स्कोर है 3 रन 2 विकेटों के नुकसान के ऊपर पटकी भी खेलती इस बार कट करने की तमन्ना स्ट्रॉन्ग अपील लेकिन अंपायर के ऊपर इस अपील का कोई असर नहीं है दबाव बनाने के लिए अक्सर ऐसे अपील किए जाते हैं ये कई मरतबा हम क्रिकेट की दुनिया में देख चुके हैं और डॉट की समाप्ति टीम का रुका हुआ स्कोर कितनी नपीतुली गेंदबाजी इतना आसान नहीं है गेंदबाज के लिए पावर प्ले इतनी अच्छी गेंदबाज करना लेकिन प्रमोद सबको दाव पर लगाकर गेंदबाज करती हुए ऑन साइड में दिशा दी गेंद को खिलाड़ी वहां पर मौजूद और तो रॉक्स लॉन्ग ऑन पे आती हुई गेंद एक रन की दूसरी की तमन्ना थी लेकिन ओ what a throw on the stump from boundary line what a beautiful throw he's showing his standard of PPL he's showing standard of fielding what a fielding performance end of the first over 4 for 2 not a great start of the opening batsman players 2 रन 2 विकेटों के नुकसान के बाद 4 रन 1 विकेट के 1 ओवर के समाप्ति के तत्पश्चात बहुत ही शानदार सुहाना सफर काफी मासूम बच्चे और इस मैच का लुत्फ उठा रहे जो हमारा कल का भारत का भविष्य और कई दर्शक इस मैच का लुत्फ उठाते हुए बहुत ही मजा आता है जब नाइट टूर्नामेंट होती है क्योंकि मेरी नाइट टूर्नामेंट में किसी का फोन नहीं आता न फोन आता तो केवल बीबी का और बीबी को बता सकते हैं कि हम मैच देख रहे हैं ये बात अलग है कोई मैच देखता है कोई पीछे जाकर कोई घूम के आता है टहल के आता है और कुछ एंजॉय होते हैं लेकिन सब बहाना होता है मैच के ऊपर एक ओवर का खेल समाप्त हुआ 4 रन 2 विकेटों के नुकसान के बाद 1 ओवर के समाप्त के तत्पश्चात या दरम्यान आरएमडी ग्रुपचे खेळाडू ज्यांना विनंती आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचे जिथे आपले संघनायक आपली वाट पाहतात निखिल शेलवले जाऊया मॅचच्या दिशेने गोलंदाज तयार करण धुळे इज अ ग्रेट क्रिकेटर ऑफ द टेस्ट स्किल बॉल लेकिन गेंद को इस बार बहुत ही शानदार क्रीज से हुक कर दिया गेंद सीमा पार सीधा 4 रन वैभव हरट के बल्ले से निकलता शानदार चौका करण दुले का स्वागत किया वेलकम टू ग्राउंड वेलकम टू पीपीएल और इस बार इस बीच ये गेंद क्या परिवर्तन करेंगे लेकिन क्या बदला ले पाएंगे लेकिन इस बार ग्लांस किया 2 किलर गेंद के पीछे उनके पांव से बाहर गेंद एक और शानदार चौका पिछले 2 गेंदों में 2 चौके लगाकर वैभव हरट अपने बताते हुए एक अच्छे बल्लेबाज है भले करण दुले लोकप्रिय खिलाड़ी है काफी नामचीन और मशहूर खिलाड़ी है लेकिन यहाँ पर बल्लेबाज बहुत ही शानदार जवाब देते हुए 2 गेंदों में पिछले 2 चौके आने के बाद टीम का स्कोर 12 पर 2 विकेटों के नुकसान के ऊपर दूसरा ओवर प्रगति पर 51 का लक्ष्य का पीछा करते हुए इस बीच ये गेंद कमाल की टाइमिंग व्हाट अ शॉट स्ट्रेट ड्राइव
into the fielder, cross the boundary. That's a 4. A wonderful shot from the batsman. वैभव हरट, he's on the fire now. 3 चौके लगाकर शानदार प्रदर्शन करते हुए टीम का स्कोर 16, 2 विकेट नुकसान के पर दूसरा ओवर प्रगति पर। कृपा आई भवानीची खरी। बल्लेबाजी वैभव हरट की में तमन्ना बिल्कुल जिस तरह से तमन्ना की थी उन कप्तान ने उनसे उसी के आधार पर खेल करते हुए 3 चौके लगाकर अपना खेल का प्रदर्शन दिखाते हुए करण दुले थोड़े से दबाव में आते हुए गेंदबाज के लिए, लेकिन आपकी बार करण दुले स्टॉक अपील अंपायर की ओर से देखा उन्होंने, लेकिन अंपायर से दैट वाज अ क्लियर आउट सेलेक्ट एंड डिलीवरी। देयर इज अ हेड फैक्टर आल्सो एंड अंपायर डिसीजन नॉट आउट। दैट्स अ ग्रेट डिसीजन बाय अंपायर निरंजन सावंत सर। दैट्स अ सिंगल को पूरे करते हुए करण दुले जब भी गेंदबाजी करते हैं तब भी वो हाईवे एंड के एंड से गेंदबाज करते हैं, न बल्कि कमेंट्री एंड से गेंदबाज करते हैं, क्योंकि उनका तजुर्बा काफी है। अक्सर हाईवे एंड से गेंदबाज करते हैं और टीम का स्कोर अब जाकर एक से आगे बढ़ता हुआ हमारे प्रबंध हमें बताते हुए 17 पर आता हुआ टीम का स्कोर रुके। इस बार बल्ले का फेस खोला, गेंद लॉन्ग लेग के रीजन को चीरती हुई ये चौथा चौका इस ओवर का। चार चौकिया इस ओवर में अंतिम गेंद इस ओवर की फाइनल डिलीवरी ऑफ द पावर प्ले ओवर्स और ये अंतिम डिलीवरी टीम का स्कोर 4 से आगे बढ़ता हुआ जिस तरह से समुद्र में लहर उछलती हुई 21 के ऊपर 2 विकेट गिरे। दूसरा ओवर प्रगति पर अंतिम डिलीवरी, लवली शॉट और यहाँ पर डायरेक्ट हिट, लेकिन बल्ले का तो बल्ले से टकराई गेंद, लेकिन शरीर का कोई भी हिस्सा यहाँ पर टच नहीं हुआ और ये इसी के कारण एक रन यहाँ पर बन सकता है। ओवर का हुआ समापन, ये ओवर थोड़ा सा महंगा साबित हुआ। पहले ओवर में 4 रन और इस ओवर में कुल मिलाकर 18 रन, 4 चौके इस ओवर में शामिल है और टीम का स्कोर 22, 2 विकेट के नुकसान के पर 2 ओवर के समाप्ति के बाद 51 का पीछा करती हुई इस समय मिताली 11 के सामने राउत टाइगर्स टीम का स्कोर। वैभव हरट जबरदस्त बल्लेबाज करते हुए हमारे दीपक चौहान, योगेश राउत इनके माध्यम से जोड़ी नंबर 1 और हमारे गौरव सर ने कहा था कि जय और वीरू की जोड़ी जो शोले फिल्म से बिलोंग करती है, जो शोले फिल्म जिन्होंने बॉक्स ऑफिस में सबसे ज्यादा कमाई की थी, उसके बाद बात करेंगे कई ऐसी फिल्में आई, लेकिन जो रिकॉर्ड है बाहुबली का अब तक कोई नहीं तोड़ सका है दोस्तों। 3,500 करोड़ का बिजनेस किया बाहुबली ने, उसके बाद पुष्पा ने किया, लेकिन इतना नहीं किया जितना बाहुबली ने किया। यहाँ पर पुष्पा के डायलॉग सुनकर हमें कभी कभी हंसी आती है। गौरव सर, आज जो मैं जल्दी में था, मेरा पेन गिर गया, मेरे बेटे से मैंने कहा कि पेन को उठाओ, उसने कहा मैं झुकूंगा नहीं। मैंने उसको बहुत मारा, बोला झुकना काम के लिए नहीं झुकना, किसी के सामने कभी मत झुकना। लोगों को, बच्चों को असर होता है दोस्तों फिल्मों का, लेकिन अच्छा असर होना चाहिए। टीम का स्कोर यहाँ पर 2 नहीं बढ़ा है, लेकिन ओवर का हुआ समापन 22, 2 विकेट के नुकसान के ऊपर 2 ओवर का खेल समाप्त तत्पश्चात कमाल की गेंद इस बीच ये गेंद, लेकिन ये यहाँ से रन मिल सकता है क्योंकि अब पावर प्ले ओवर समाप्त हो चुके, दूसरे की कोशिश और यहाँ पर तमन्ना पूरी करती हुई अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों के बीच में अच्छी दौड़ लगाए। यहाँ पर पहला रन तेजी से पूरा किया, दूसरे की दौड़ लगाए और देखते देखते 2 रन भी पूरे किए उन्होंने और टीम का स्कोर यहाँ पर पहुंचता हुआ 22 के ऊपर पहुंचता हुआ स्कोर 24 पर यह स्कोर बढ़ाते हुआ 51 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर। 5 ओवर का मुकाबला सभी दर्शकों का बीच मैदान पर है और यह मुकाबला काफी बड़ा होने की यहाँ पर हम उम्मीद जताते हैं। इस बार लवली डिलीवरी, बहुत ही अपने आप से नाराज फिंगर गोज अंपायर। 1 मोर विकेट डाउन, तीसरा विकेट का नुकसान। 22 के ऊपर 3, तीसरा 24 के ऊपर 3, चौथा तीसरा ओवर प्रगति पर। या PPL लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान, या PPL लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान। ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण, इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण। या PPL लीगची शान। क्या बात है, मुस्कान है योगेश राउत के चेहरे पर।
पीपीएल शान यहाँ पर महाराष्ट्र की शान है दोस्तों, न बल्कि वांगनी न बदलापुर की अब ये प्रतियोगिता महाराष्ट्र के कोने कोने में पहुंच चुके हैं यहाँ पर। ऑल क्रेडिट गोज टू दीपक सबान और योगेश राउत, व्हाट अ वेरी गुड फॉर फैंटास्टिक वर्क बाय देम। अच्छी गेंदबाजी, कमाल के गेंद, लेकिन इस बार भी कट कर दिया जिनको खिलाड़ी मौजूद, उनके पहुंच से बाहर गेंद पॉइंट के ऊपर चिरती हुई, सीधा 4 रन के मोहर लगती हुई, शानदार शॉट। ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का, थैंक यू थैंक यू थैंक यू। जो खेलेगा हमारे खेल मिट्टी का उसे। जो खेल है दोस्तों कबड्डी, ये क्रिकेट हमारा खेल नहीं है। ये इंग्लैंड से शुरुआत हुई, उसके बाद ऑस्ट्रेलिया ने उसका सम्मान किया, लेकिन हमारा नेशनल गेम है हॉकी, लेकिन क्रिकेट से हम बहुत प्यार करते हैं, नहीं बल्कि उसको धर्म मानते हैं आज के दौर में। यस योगेश जी, यस 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 बिल्कुल। हमने पहले जिक्र किया था कि पहली मर्तबा टेनिस की दुनिया में, यानी कि इस लीग की बात करेंगे तो ये लीग पहली मर्तबा नाइट टूर्नामेंट में खेली जा रही है। ये भी अपने अपने गौरव की बात है। ये गेंद रिवर्स के जरिए है, लेकिन इस बार चूंकि खिलाड़ी वहां पर मौजूद, फिंगर गोज वहां पर, 1 विकेट डाउन, 4th विकेट गोज डाउन। ये थोड़ी सी नादानी यहाँ पर भारी पड़ती हुई, अपने आप से नाराज होते बल्लेबाज, लौटना होगा एक और शिकार मैदान पर। कृपा आई भवानीची खरी, सर्व क्रिकेट संगणवरी, कृपा आई भवानीची खरी। 28 के ऊपर 4था विकेट गिरता हुआ 51 का लक्ष्य। प्रसाद जी आपके जानकारी के लिए दर्शकों बताना चाहेंगे, यहाँ पर राउत टाइगर्स यदि ये मुकाबला जीतती है तो बनी रहेगी प्रतियोगिता में, और यदि मिताली इलेवन यहाँ से जीतती है तो राउत टाइगर्स को लौटना होगा, इस पीपीएल से अलविदा करना होगा। कोई नहीं बचा सकता आपको, ये आखिरी मौका आपके पास। कुल मिलाकर 20 टीमें खेल रही है प्रसाद सर, और 8 टीमें यहाँ पर सुपर 8 में क्वालिफाई की जाएगी। आप जीत के लिए समीकरण बनेगा 28 रन की आवश्यकता, माफ कीजिए 28 रन टीम का स्कोर, जीत के लिए 51 का लक्ष्य पूरा करना है। मुकाबले का स्पीड अप कीजिए क्योंकि एक और मुकाबला खेलना शेष है। अच्छी गेंदबाजी, तारीफ काबिल गेंदबाज भूषण युवा खिलाड़ी, चौका लगाने के बाद शानदार वापसी की, लगातार 2 गेंदें डॉट फेंकी उन्होंने। इस बार बैकफुट पर गए बल्लेबाज, पहले फ्रंट फुट पर, उसके बाद बैकफुट पर खेलना पसंद किया, लेकिन बल्लेबाज को कोई भी मौका नहीं दिया खेलने के लिए। ओवर का हुआ समापन, 3 ओवर का खेल समाप्त हुआ। टीम का स्कोर 28, 4 विकेटों के नुकसान के ऊपर 51 का पीछा करते हुए दूसरे सत्र का खेल जारी होता हुआ मिताली इलेवन ने 50 रन पूरे के 5 विकेटों के नुकसान के ऊपर। अब राउत टाइगर्स को जीत के लिए बच्ची भी 12 गेंदे और 51 का लक्ष्य, 28 स्कोर हो चुका यहाँ पर, और जीत के लिए 23 रन की आवश्यकता, बच्ची भी 12 गेंदों में। कृपा आई भवानीची खरी, सर्व क्रिकेट संगणवरी। पहला ओवर फेंका प्रमोद ने, 4 रन उन्होंने इस पहले ओवर में दिए थे। उसके बाद अच्छी गेंदबाजी नहीं हो पाई क्योंकि करण ने दूसरा ओवर फेंका, करण के उस ओवर में 4 चौके लगे और कुल मिलाकर 18 रन आए उस ओवर से। तीसरा ओवर भूषण ने फेंका, भूषण ने फिर एक बार जीत की उम्मीद दिलाई, उन्होंने 6 रन दिए यहाँ पर। तो देखना अंतिम 2 ओवर बचे और जीत के 23 का लक्ष्य अभी भी यहाँ पर जरूरी है। ये मुकाबला काफी बड़ा होगा, राउत टाइगर्स के लिए जीत काफी मायने रखती है यहाँ पर। यदि यहाँ से राउत टाइगर जो इस समय टीम बल्लेबाज कर रही है, जो इनके पीछा कर रहे रनों का, यदि यहाँ से हारेगी तो लौटना होगा आपको। यस, मास्टर कार्ड या ठिकाणी वापरण्यात येतोय संघ मालक मिताली 118085। क्या बात है, ये मास्टर कार्ड इसी पीपीएल में हमने देखा था और ये इसी पीपीएल में बरकरार भी है। ऐसी काफी कम प्रतियोगिता होती है प्रसाद सर की जहां पर मास्टर कार्ड का इस्तेमाल करने की अनुमति दी जाती है। हालांकि आईपीएल में भी ये सिस्टम यहाँ पर आईपीएल की तरह यहाँ पर सिस्टम को बरकरार रखा जाए, इसलिए पीपीएल की चर्चा। ये देखिए तेज ट्रेन, काफी तेज ये रफ्तार है। भारत की रेल दोस्तों दुनिया में सबसे बड़ी रेल मानी जाती है क्योंकि हमारा विस्तार काफी बड़ा हो चुका है।
और ये रेल गरीबों की रेल जिन्हें कहा जाता है, बात उनकी नहीं करते, बात करेंगे यहाँ पर क्रिकेट की। जीत के लिए 12 गेंदे 23 की आवश्यकता। देखिए जरा किसमें कितना दम है। यहाँ पर मालिक तो मैदान पर गए थे, लेकिन मालिक ने क्या कहा होगा ये तो हम नहीं बता सकते। देखना 12 गेंदे 23 की आवश्यकता। ऑल दी बेस्ट, मुकाबले को स्पीड अप कीजिए। दो टीम से दरख्वास्त है मेरे, अंपायर को फिर एक बार सूचित किया जाता है आयोजकर्ताओं की ओर से, हमें कोई इतराज नहीं है, लेकिन मुकाबले को स्पीड अप कीजिए। 12 गेंदे 23 की आवश्यकता। अब आएगा खेल का असली मजा, जब यह मुकाबला दोनों तरफ बढ़ेगा, दोनों तरफ आग लगेगी। सिकुड़ता समय यहाँ पर रात के टिक बज चुके हैं, 10:57 हो चुके हैं। रात काफी नशीले, ठंडा माहौल है, लेकिन इस ठंडे माहौल में आग लगाता हुआ यह मुकाबला, मजा आएगा खेल का। 12 गेंदे 23 की आवश्यकता। आने वाला ओवर किस प्रकार फेंका जाएगा, कितने रन बरसेंगे इस ओवर में, कितनी विकेट गिरेगी। यस, बिल्कुल ठाणे डिस्ट्रिक्ट में पहली मर्तबा नाइट रजनी, और यो भी प्रीमियर लीग। ये भी इतिहास के पन्ने के ऊपर दास्तान लिखी जाएगी यहाँ पर पीपीएल की। एक रन पूरा के दूसरे की तमन्ना, लेकिन गेंद जा रही है डीप कवर के नीचे से सीधा 4 रन। क्रिकेट वीरानी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी। क्रिकेट वीरानी गरुडा परी भारी घेतली उंच भरारी। ज्याच्या त्याच्या तोंडावरी दीपक चव्हाण माणूस भारी। ज्याच्या त्याच्या तोंडा 11 गेंदे 19 की आवश्यकता। हैट्रिक के लिए आपको दिए जाएंगे, लगातार 3 छक्के लगाए जाएंगे। उसे हैट्रिक नहीं कहते, उसे 3 लगातार छक्के कहा जाते हैं। हरीश राउत उनके ओर से 2000 का इनाम दिया जाएगा। 11 गेंदे 19 की आवश्यकता। मजा आएगा खेल में। बैक जाकर इस गेंद को कट कर दिया, शानदार वापसी है। अगर आपके अंदर चौका लगाने की क्षमता है तो हमारे अंदर भी आपके कदमों को रुकाने में यहाँ पर हम भी काबिलियत रखते हैं, ये बताते हुए अब मजा आएगा खेल का, क्योंकि आग बराबर पर लग चुकी है। बच्ची भी गेंदे 10 और जीत के लिए 19 की आवश्यकता। देखिए जरा किसमें कितना दम है। चिंगारी यहाँ पर लग चुके, बारूद कभी भी फट सकता है। मुकाबले में काफी गर्माहट लाता हुआ मुकाबला, मजा आएगा खेल का। कदमों का इस्तेमाल, डाउन द ट्रैक गेंद को यहाँ पर खेल दिया, लगा आपके ऊपर चीरती हुई गेंद सीधा यहाँ पर गेंद खिलाड़ी के हाथ में, लेकिन तू में 2 रन यहाँ पर प्राप्त करते हुए अपना बल्ला भी खो दिया, यानी कि अपने हथियार भी खो दिए। सब कुछ दांव पर लगाएंगे, लेकिन इस मुकाबले को जीतेंगे ये तमन्ना रखते हुए आप जीत के लिए समीकरण बनेगा। 9 गेंदे 17 रनों की आवश्यकता। 17 रन बनाने के इस मुकाबले को जीत के लिए। जबरदस्त मुकाबला, एक तरफ खेल रहे मिताली 11 और एक तरफ खेल रहे राउट टाइगर्स। राउट टाइगर्स से मुकाबला जीतते हैं, जो इस समय बल्लेबाजी कर रहे हैं तो प्रतियोगिता में बरकरार रख सकते हैं, नहीं तो यहां से लौटना होगा। सब कुछ कायनात लगाती हुई इस मैदान के ऊपर जीत के लिए बेकाबू होते हुए गेंद यहाँ पर खेलने की तमन्ना थी। आंसर में लॉफ्टेड ड्राइव चाहती है, लेकिन इस बार डॉट गेंद की समाप्ति। अंपायर लेग बाइज का इशारा दर्शाते हुए और यहाँ पर समीकरण बनेगा 8 गेंदे 16 रन की आवश्यकता। नेट टू नेट फाइट मुकाबला, दोनों टीमें इस मुकाबले को जीत के लिए पूरी कायनात लगाती हुए, कमर कसते हुए और सब कुछ दांव पर लगा रहे, क्योंकि मुकाबले की जीत यहाँ पर मुकम्मल करती है दोनों टीमों के लिए। लेकिन आखिरकार जीत का झंडा, जीत का परचम कौन सी टीम लहराएगी और हार का मातम कौन सी टीम यहाँ पर मनाएगी, ये भी समीकरण बनेगा। जीत के लिए बची भी गेंदें 8 और जीत के लिए 16 की आवश्यकता। कमाल की गेंदबाजी हम बात करेंगे मन्नान की, जबरदस्त गेंदबाजी। एक चौका लगने के बाद जो वापसी की है, बिल्कुल शानदार वापसी। सुबह का भूला यदि शाम को आए तो उसे भूला नहीं कहते, और कभी अच्छे गेंदबाज को मार पड़ती है तो उसे खराब गेंदबाज नहीं कहते। वापसी की क्षमता रखने वाले ही गेंदबाज अच्छे खिलाड़ी होते हैं। देखिए जरा किसमें कितना दम है, जो जुनून जज्बे के साथ दोनों टीमें मैदान पर खेल रही है। 8 गेंदे 16 की आवश्यकता। आपकी बार खलल शॉट का सिलेक्शन, खिलाड़ी वहां पर मौजूद सिली मिडा पर पहुंचते हुए 1 रन को नहीं रोक पा सके और 1 रन के लिए झोंक दिया अपने आप को। अब समीकरण तब्दील होता नजर आ रहा है। बच्ची भी गेंदे 7 और जीत के लिए समीकरण बनेगा 15 रन की आवश्यकता। दिल को दहलाने वाला, आंखों को भाने वाला और दिल को दहलाकर मुकाबले में यहाँ पर एक और रोमांच बढ़ाता हुआ ये शानदार मुकाबला, ये नशीली रात, और नशीली रात में ये रंगारंग मुकाबला। क्या माहौल है, पूरा पैसा वसूल मुकाबला यहाँ पर पीपीएल का। यह शानदार मुकाबला, 7 गेंदे 15 रन की दरकरार और 15 रन की आवश्यकता। यह गेंद काफी मायने रखेगी इस मुकाबले को हार जीत के लिए। कितने नंबर आएंगे, यानी कितने रन आएंगे इस गेंद के ऊपर, इसके ऊपर निगाह चमकाएगी। 7 गेंदे 15 की आवश्यकता। दिल को दहलाने वाला, आंखों को बांधने वाला शानदार और कश्मकश मुकाबला। कमाल की गेंदबाजी, लेकिन रुके थोड़े से, रुके उसके बाद झुके, उसके बाद खेला, गेंद पे 1 रन पूरा किया, दूसरे की कोशिश और यहाँ पर देखना क्या कुछ बन सकता है।
भाग मिल्खा भाग मैदान के ऊपर मानो पीटी उषा भाग रही है, मैदान के ऊपर मानो हुसैन बोल्ट भाग रहे हैं। यहाँ पर जितनी तारीफ की जाए उतनी कम है इस खिलाड़ी की। और यहाँ से 2 रन पूरे करते हुए समीकरण बचेगा, बची भी 6 गेंदे और 13 रन की आवश्यकता। जबरदस्त कश्मकश मुकाबला। ये मिट्टी है माँ हमारी, खेल है इस मिट्टी का। जो खेलेगा खेल उसे याद आएगा दुचट्टी का। अब आएगा खेल का असली मजा। जिस करण दुले ने जब ओवर फेंका था हाईवे एंड से उन्होंने रन दिए थे 18, उसके बाद मुकाबले का करवट मुकाबला बदल चुका था। वही करण दुले मैदान के ऊपर आते हुए मिट्टी को मसलते हुए ग्रिप को और मजबूत करते हुए गेंद के ऊपर अंकुश लगाने की कोशिश करेंगे। देखना किसमें कितना दम है। 6 गेंदे 13 की आवश्यकता। क्या यहाँ से मिताली लेमन जीत पाएगी? ये यहाँ से राउत टाइगर्स टीम जीत का परचम लहराएगी। ये आने वाला समय तय कर पाएगा। मुकाबला काफी बड़ा हो चुका है और मुकाबले की गरिमा काफी बड़ी बन चुकी है। जबरदस्त टस से मस होने वाला ये शानदार मुकाबला। फुल टॉस गेंद थी लेकिन गेंद को यहाँ पर खेल दिया मिड विकेट के ऊपर। खिलाड़ी वहां पर मौजूद, एक रन पूरी की दूसरी की तमन्ना, लेकिन हाँ ना और दोनों के बीच में अब हिम्मत नहीं है। हिम्मत मर्दा तो मदद खुदा। दोस्तों डर से बड़ा कोई वायरस नहीं है और हिम्मत से बड़ा कोई वैक्सीन नहीं है। इसके लिए हिम्मत मर्दा तो मदद खुदा। लेकिन हिम्मत अब काफी कम बच चुके मैदान के ऊपर। जीत के लिए 5 गेंदे 12 की आवश्यकता। 12 बजने में अभी भी 1 घंटा बाकी है क्योंकि बच चुके अब 11, तो लेकिन किसके बचेंगे 12। समीकरण बनेगा 5 गेंदे और 12 की आवश्यकता। क्या मुकाबला पर ठंडी में गर्मी का एहसास आने वाला ये शानदार और जबरदस्त फैंटा मुकाबला। करण दुले यहाँ पर सेटअप किया पर उनकी अच्छी गेंदबाजी, लेकिन यहाँ से 1 रन बन सकता है। 1 रन से काफी कुछ खासा फर्क नहीं गिर सकता है और 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है। अब समीकरण बनेगा बची भी गेंदे 4 और समीकरण बनेगा 11 रन की आवश्यकता। जिस करण दुले के ओवर में 18 रन आए थे, पहले ओवर में 4 रन, करण दुले के ओवर में 18 रन, लेकिन वो ओवर फेंका था उन्होंने हाईवे एंड से। इस बार वो गेंदबाजी कर रहे हैं कमेंट्री बॉक्स एंड से। यानी कि तजुर्बा क्या है करण दुले के पास, क्योंकि ये खिलाड़ी ये लोकल खिलाड़ी नहीं है दोस्तों, ये काफी मशहूर खिलाड़ी है। घाट घाट का पानी पिया इस खिलाड़ी ने। वही खिलाड़ी मैदान के ऊपर गेंदबाज करते हुए 4 गेंद 11 की आवश्यकता। लेकिन बल्लेबाज भी काफी कमाल की बल्लेबाज करते हुए डॉट गेंद की समाप्ति। अब समीकरण बनेगा 3 गेंदे 11 की आवश्यकता। हर वक्त मैदान के ऊपर नया रोमांच, हर वक्त मैदान के ऊपर नया समीकरण, हर वक्त मैदान के ऊपर गरिमा यहाँ पर दिन ब दिन बढ़ती हुई और इस प्रतियोगिता की इस मैच में और निखार आते हुए जीत के लिए समीकरण बनेगा रुका हुआ 3 गेंदे 11 की आवश्यकता। मजा आएगा। ये देखिए घंटी बजी यहाँ पर, ट्रेन की घंटी बजी है और खतरे की घंटी बजी है। ये देखिए हमारे राउत साहब यहाँ पर सर को खुजा रहे क्योंकि उनकी टीम है राउत टाइगर्स। ये मुकाबला जीतेंगे तो कुछ उम्मीद बचेगी यहाँ पर, नहीं तो लौटना होगा उनको यहाँ से। अब अच्छी गेंदबाजी, 2 गेंदे 11 की आवश्यकता। मजा आया मुकाबले में, अच्छी गेंदबाजी भी करण दुले की ओर से और अच्छा मुकाबला हुआ। 2 गेंदे 11 की आवश्यकता। मुकाबला अभी भी बैलेंस है। इस बार भी बल्लेबाज चूके, आपकी बार कोई मौका नहीं है। यह है करण दुले, यह है करण दुले, यह है जोइली की शान और ये बदलापुर की आन बान शान। क्यों हम घाट घाट का पानी पीते, हम क्यों आउट ऑफ स्टेट खेलते, ये दिखाते हुए यहाँ पर क्या तजुर्बा है और क्या खेल इस खिलाड़ी का। अब 1 गेंदे 11 की आवश्यकता। प्रसाद सर सबसे महंगे गेंदबाज थे जिन्होंने 18 रन दिए थे, लेकिन क्या आत्मविश्वास है इस खिलाड़ी के अंदर? फिर एक बार आपके ऊपर भरोसा जता स्वयं के ऊपर। और इसी के साथ ये शानदार जीत बिल्कुल कहा जा सकती है और ये मुकाबला 9 रनों से जीता है। यहाँ पर शानदार जीत राउत टाइगर्स की। जीत के आपको मिताली